करणे पाखंड खंडना, हे श्यामा करणे काम बीज वाढवावे नाम, तीक्ष्ण बाण उत्तरे हाती घेऊन या फिरे, नाही भीड भार तुका म्हणे साना थोर, हे श्यामा करणे काम बीज वाढवावे नाम, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, पांडुरंगा करू दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया. पांडुरंगा गुरु प्रथम नमन, दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगाला प्रथम नमन का करावं? कोणते शुभकार्य असे आपण पहिल्यांदा विघ्नहर्त्याची आठवण करतो. सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं सर्व कार्येषु सर्वदा, देवा तुचे गणेशो सकलमती प्रकाशो, मने निवृत्तासो अवधारिजे. कार्यसिद्धीला जायचं म्हटलं की विघ्नहर्त्याची गरज आहे. सो कीर्तन म्हटलं की पांडुरंग परमात्म्याशिवाय कीर्तन रंगत नाही. पटीचा कीर्तनकार जरी असला, मृदंगमणी पटीचा जरी असला, साथ करणारे जरी पटीचे असले, ऐकणारे जरी पटीचे असले आणि त्यात भगवंत नसला तर कीर्तन रंगत नाही. म्हणून वारकरी म्हणतात कीर्तन झालं पण रंग आला नाही. झालं कीर्तन पण रंग आला याचा अर्थ भगवंत कीर्तनामध्ये पाहिजे. म्हणून म्हणतात वचन ऐका कमलापती, वचन ऐका कमलापती, वचन ऐका कमलापती, वचन ऐका कमलापती, माझ्या रंगाची विनंती, माझ्या रंगाची विनंती, माझे रंगाचे विनंती, माझे रंगाचे, माझे रंगाची विनंती, माझे रंगाची, वचन ऐका कमलापती, माझी रंगाचे विनंती, माझी रंगाचे विनंती, माझे रंगाचे विनंती, वचन ऐका कमलापती, माझी रंगाचे विनंती, माझी रंगाचे विनंती, माझी रंगाचे विनंती. वचन ऐका कमलापती, माझ्या रंगाची विनंती, हात जोडतो कथे काळी आपण असावे जवळ. म्हणून पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची. दुसरे चरण संतांच्या करता का जो वे अभंग आपण सेवेकरता निवडलेला आहे त्या अभंगाचे सर्व हक्क सर्व अधिकार परमिट ते संतांच्या ताब्यात आहे. एरवी तरी मी मूर्खो झालिया अवेको, संत कृपादिको सोज्वळ असे, हे ते संताटाई लाभ पायी उत्तम मनविता, त्यांच्या पुढे सौरेना कृपादान केले संती कल्पांती सरेना. संतांच्या आशीर्वादाशिवाय संतांच्या परवानगीशिवाय कीर्तन करता येत नाही. एखादा ग्रंथ एखादं पुस्तक छापलं तर सर्व हक्क लेखकाच्या प्रकाशकाच्या स्वाधीन असतात. त्या न्यायाने अभंगाचे सर्व हक्क सर्व अधिकार संत महात्म्यांच्या ताब्यात आहे. त्यांच्या परवानगीशिवाय किंवा त्यांच्या आशीर्वादाशिवाय कीर्तन करता येत नाही. किंबहुना 50 लाखाचा ट्रक घेतला, नॅशनल हायवेवर जर फिरवायचं म्हटलं तर आरटीची कृपा पाहिजे. कुणाची पाहिजे? 50 लाखाचा ट्रक आहे पण नॅशनल हायवे जर फिरवायचं म्हटलं कुणाची कृपा पाहिजे? आरटीची कृपा पाहिजे. आरटीओ कधी जप्त करायला सांगता येत नाही. तसं आपण कीर्तन करायचं आहे पण त्याचा हक्क संतांच्याकडनं प्राप्त करून घ्यायचा आहे. आणि म्हणून या ठिकाणी जरी परमात्मा कीर्तनामध्ये हजर जरी असला, ज्ञानाचं भांडार घेऊन जरी उभा असला, तर तो परमात्मा विचारतो आम्हाला, तुम्हाला तुमच्या संतांची परवा आहे का? तुमच्या गुरूंचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे काय? त्यांनी तुम्हाला परमिशन दिलंय काय? आत्मरूप गणेशा केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण,
त्याची वंदो श्रीचरण श्री गुरूंची आता जरी आत्मस्वरूपातला परमात्मा विघ्नहर्ता परमात्मा जरी प्रगट असला तर तो आमच्या गुरुचा आशीर्वाद विचारतो, परवानगी विचारतो. म्हणून आमचे नाथबाबा म्हणतात ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुलादलो पावन झालो चराचरी. मी कळाकुणे बोलत वाटणे ते भाविका, एका जनान तुमचा दास त्याची आस पुरवावी. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वार करे संतांच्या, वार करे संतांच्या, वार करे संतांच्या, वार करे संतांच्या, वार करे संतांच्या. वार करे संतांच्या, वार करे संतांच्या, वार करे संतांच्या. मस्तक करे पायावरी, वार करे संतांच्या, वार करे संतांच्या, वार करे संतांच्या. मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या. प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारासाठी वे हरिभेटी विठोबा रखुमाये. हा विठोबा रखुमाये, हा विठोबा रखुमाये, हा विठोबा रखुमाये, हा विठोबा रखुमाये. बोला मंडळी गवर्ध हरी विठोल ज्ञानदेव पंढरनाथ भगवान की, पावली ज्ञानेश्वर महाराज. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आमा करणे काम बीज वाढवावे ना. तीक्ष्णवान उत्तरे हाती घेऊन या फिरे, नाही भीड भाड तुका म्हणे साना थोर. प्राप्त सेवेकरता घेतलेला अभंग आपल्या महाराष्ट्राचे, ज्याने वेदाचा अर्थ तुमच्या आमच्या समोर पोचवावा, वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा, एराने माता भार घ्यावा, खादिल्याची गोष्टी देखिल्याची नाही. असं वेदाचं प्रतिपादन प्राकृत भाषेमध्ये मांडणारे आमचे जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा ते तुनिया. देऊ गावाचे रहिवाशी सध्याचे वैकुंठ निवासी जगद्गुरु तुकोबा आहे. या अभंगाच्या माध्यमातून आपल्या अवतार कार्याचं, आपल्या मानवी जीवनाचं कार्य काय, आम्ही कशा करता अवताराला आलो, आपल्या कार्याचा आढावा सांगतात. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आमा करणे काम बीज वाढवावे नाम. आमचं धर्म खऱ्या अर्थानं कुठला धर्म असेल, आम्ही कुठल्या धर्माचं पालन करतो तर करणे पाखंड खंडन. पाखंडांचं खंडन करणं हे आमचं धर्माचं पालन आहे. बीज वाढवावं हे आमचं काम आहे. बीज वाढवावे नाम, हेची आम्हा करणे काम. आणि हे काम करत असताना आम्हाला जी साहित्य पाहिजे, जी सामुग्री पाहिजे, ती सामुग्री कशी आहे? तीक्ष्णवान उत्तरे हाती घेऊन या फिरे. आणि ते
समाजासमोर मांडत असताना, मानवी जीवनाच्या समोर मांडत असताना आम्हाला जे हत्यार आमचं ते तीक्ष्ण बाण आहे ते उत्तर आहेत आमचे त्या ठिकाणी. आणि आम्हाला आपलं शेधांत विधांत आणि दादांत मांडून आम्हाला सांगायचं त्या ठिकाणी. आणि म्हणून म्हणतात तीक्ष्ण बाण उत्तरे हाती घेऊन या फिरे. आमच्या हातामध्ये तीक्ष्ण अशी उत्तरे आणि ती घेऊन मी फिरतोय. आणि याची मांडणी करतात तर महाराज म्हणतात त्या ठिकाणी नाही भीडभार तुका म्हणे साना थोर. इथे कुणाची भीड भाड ठेवल्या जाणार नाही आहे. नाही भीडभाड तुका म्हणे साना थोर. तो लहान आहे, तो श्रीमंत आहे, तो मठाधिपती आहे, तो अमका असेल असं आमच्या समोर अजिबात काय चालणार नाही आहे. आम्हाला जे तत्वानुसार मांडायचं आहे त्याच कामासाठी आम्ही आलोय. आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आलो याचे कारणाशी, आलो याचे कारणाशी, आलो याचे कारणाशी. न्याय आलो याचे कारणाशी, आलो याचे कारणाशी. बोलेले जे हृदय सात भावे वर्षाया, बोलेले जे हृदय सात भावे वर्षाया, बोलेले जे हृदय सात भावे वर्षाया. आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी. आलो याची कारणाशी, आलो याची कारणाशी. बोलिले जे ऋषी, बोलिले जे ऋषी, आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणाशी बोलिले ऋषिकेशी साक्ष भावे वर्धन. जाळून संतांचे मार भरले जग आडरा. आम्ही या कारणाकरता आलोय म्हणतात. म्हणून धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, बीज वाढवावे नाम हेची आम्हा करणे काम. बीज वाढवायचं आहे, बीजाला बीज वाढवायचं आहे. मग ते बीज कुठलं? नाम. बीज वाढवावे नाम हेची आम्हा करणे काम. आणि हे कार्य करत असताना या कार्याला तीक्ष्ण अशी उत्तर पाहिजेत. तीक्ष्णवान उत्तरे हाती घेऊन या फिरे. तुमच्या समोर पाखंडांच्या समोर मांडायची मत आहे ती. मांडत असताना त्याच्या बाबतीत पुरावा भक्कम पाहिजेत, घटना तरतूद पाहिजे त्याच्यामध्ये. कुठल्याही पुराव्याशिवाय बोलून चालणार नाही, पुरावा पाहिजे. आणि ते पुरावा घेऊन महाराज म्हणतात आम्ही फिरतो. आणि त्याच्याकरता नाही भीडभार तुका म्हणे साना थोर. शास्त्र समजावून सांगत असताना, सिद्धांत समजावून सांगत असताना, भगवंताचं प्रतिपादन वेदाचं सांगत असताना, किंबहुना भगवंताचं तत्व सांगत असताना इथं कसल्याही प्रकारचं भीडभाड ठेवलं जाणार. का भीडभाड ठेवलं जाणार नाही? कारण संतांनी जे तत्व हुडकून काढले, भगवंतांनी जे तत्व सांगितले ना, या तत्वाकरता पाहायला गेल तर सकळाशी येते आहे अधिकार. किंबहुना त्या तत्वापाशी विषमताच नाही आहे. समबुद्धी घेता समान श्रीहरी शमदमावरी हरिदा. हे समान तत्व असल्यामुळं इथं अमक्याला कमी लेखणं आणि अमक्याला मोठं म्हणणं हा विषय त्या ठिकाणचा नाही आहे. मग विषय कुठला आहे? विषय फक्त एकच आहे की संतांनी जे देवानी सांगितलंय ना ते देव कुणाची मूर्ती आहे? धर्माची तो मूर्ती.
पाप पुण्य तुझे हाती, 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 पाप पुण्य तुझे रामाचे तू मोठे, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती, रामाचे तू मोठे, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती. तर भगवंत धर्म संस्थापक आहे, धर्माचा मालक आहे तो. धर्माचा मालक असल्यामुळे भगवंताने मृत्यू लोकामध्ये एकूण 12 धर्माची स्थापना केली. किती? 12 प्रकारचे धर्म आहेत. आणि 12 प्रकारचे धर्म आहेत, त्यापैकी हा संतांच्या वाटला हा धर्म आहे. धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन. 12 प्रकारचे धर्म आहेत. त्यापैकी आपल्या वाटणीला आलेला कुठला धर्म आहे? आपण कुठल्या धर्माचं पालन आपल्याकडे करावं लागलंय? यांच्याकडं धर्माचं पालन चोपदारी आहे. ह्यांनी काय करायचं? काठी घ्यायचं निवांत असं करावं काय नाही. त्यांचं काय काम आहे? जो पण उठून जात डोसक्यात फाट न मारायचं नाही मारायचं, बकर अडवून बसवायचं. तेवढ्यासाठी चोपदार का नाही म्हणतात? ते त्यांचं काम आहे, धर्म आहे त्यांचा. मृतक म्हणीचं काय काम आहे? दोन्ही हातानं वाजवायचं. किती हातानं? बरोबर काय चुकीचं? दोन्ही हातानं वाजवायचं. पीटी मास्तरचं काम काय? मध्ये बांगड्याच्या मध्ये बिलवर असत्या तसं स्वर भरायचं आणि इकडं तिकडे उभारल्यांचं निव्वळ नाचायचं. काय करायचं? निवड काय धरून वाचायचं. वाचलं की त्याचं काम आहे का नाही म्हणता. आणि खाली बसल्यात त्यांचं कायम काय आहे? तुमचं चाललंय, तुमचं तुम्ही चालू द्या, आमचा मी निवांत आहे. तुमचं रंग भरू दे कीर्तनात, आमचं सगळं झोपेत का नाही म्हणतात. एकट्या माऊलीची अवस्था अशी झाली, नवऱ्याला बोलवाय गेली कीर्तन ऐकायला. चला कीर्तन ऐकायला, चला कीर्तन ऐकायला. ते केव्हा ऐकाय जातच नव्हतं. व बायकून लई प्रयत्न केला, यायलाच पाहिजे, यायलाच पाहिजे. शेवटी माणसं बायकोचं जेवढं ऐकतात तेवढं संतांचं ऐकत नाही. बायकोचं लगेच ऐकतात. आता मी सुद्धा बायकोचं ऐकूनच आलो या. हाँ मला म्हणे जाने का, कितना जल्दी जाने का, पण लग जल्दी आने का. रोजे का महीना चालू है, तुम कीर्तन में जाके नाचता है. घर में मेहमान आने वाला है. ये मतलब आपका मेहमान आने वाला है, पण हमारा पांडुरंग उधर हमको देखने वाला है. मी म्हटलं तर माझा पांडुरंग तिकडे बोलायला, मी तर काय करू म्हटलं. आता माझ्या शरीराच वळण पडलंय. म्हटलं काय पडलंय? किती केलं तर हे नेसणं काय रिपेअर होणार? ते बायकोचं ऐकलं आणि कीर्तनला आलं. पण बायकोला सांगितलं, हे बघ म्हणले कवा नाही ती कीर्तनला आलोय, पुऱ्यात बसली की लोक मला काहीतरी म्हणतील. हे काय मंत्र्यांची सभा नव्ह पुण्यात बसायला. ती मंत्र्यांच्या सभेत पुढे बसतात आणि म्हणता ही सभा म्हणजे त्याची थर्ड क्लास वाटत्या, यात बसायचं नाही. ते लांब बसलं, इतकं लांब बसलं सगळी माणसं कीर्तनाच्या मंडपात आणि एकटंच त्या बसलं पाठीमागं टिकून झाडाला टिकून बसलं. कीर्तन रंगात आलं, कीर्तन रंगलं, लोक उठून गेली झाडाखाली, एकटंच सगळी गेली. हे सारखं डुलक्या काढावतं असं असं असं. तर तिकडनं इंटरनॅशनलचा प्राणी चालला होता, राष्ट्रीयकृत प्राणी म्हणजे कुत्र व गंड कुत्र. त्या कुत्र्याचा नेम आहे, हाशी माझा नेम न फिरे माघारे.
त्याला इंटरव्ह्यूला त्याच्या तोंडावरची शिरकाटी मारली म्हणता. मारल्या सर्याच्या तोंडात आ केलेलं गेलं म्हटले कसलं खराट खराट कीर्तन, कसलं मचाळ मचाळ कीर्तन. असले कीर्तन असते काय? म्हणून कीर्तनला आलायचा तर झोपू नकोसा. झोपलासा एवढ्यासाठी टाळकऱ्यांच्या आत तुम्हाला बसवले, कुत्रा आत येत नाही. 2 चोपदार आहेत, ते 2 चोपदार असल्यामुळे कुत्र येत नाही. कुत्र म्हणताय पिणाऱ्या माणसाला मी अजिबात चावत नाही, कारण त्याची जर चढली तर मला फार रिॲक्शन येईल. माझी घरची मुलं आज काय घेतलायचा काय म्हणून किती पिंडकं जाऊन दे त्याला अजिबात डोंट टच करते ते. जावा कीर्तनामध्ये आलाय तर कीर्तनामध्ये सावधान पाहिजे. आपल्या बुद्धीची कौशलता पाहिजे, आपल्या मनाची जागरूकता पाहिजे. मन आणि बुद्धीची जागरूकता असल्याशिवाय संतांचं वाङ्मय, संतांचं अभंग, संतांचं दिव्य असं ज्ञान आपल्या मनाच्या आणि बुद्धीच्या माध्यमातून चैतन्य आपण पोचू शकत नाही. चैतन्य हे सूक्ष्म असतं. चैतन्य हे कुठल्याही दुर्बिणीच्या माध्यमातून दिसत नाही, ते अदृश्य आहे. अदृश्य दर्शने संतांची रवी देभिरा दाविती देखणे, अदृश्य दर्शने संतांची. ते चैतन्य तत्व अतिशय सूक्ष्म असतं, ते पोचवायचं असतं. आणि त्या पोचवण्याकरता आपलं मेंदू आणि आपलं मन हे सावध पाहिजे. आणि सावध असल्याशिवाय संत काय सांगतात ते कळत नाही. म्हणून आमचे महाराज म्हणतात सावध झालो 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 सावध झालो. हरीच्या आलो जागरणा, आलो हरीच्या जागरणा, हरीच्या आलो जागरणा, हरीच्या आलो जागरणा, हरीच्या आलो जागरणा, हरीच्या आलो आलो हरीच्या जागरणा, आलो हरीच्या जागरणा, आलो हरीच्या जागरणा. सावध झालं म्हणतात. मग गेली पळून या झोप, होते बाप आडते. तुका म्हणे तया ठाया ओलशाया कृपेची, जेते वैष्णवांचा भात, जय जयकार गरज तसे. म्हणून तुम्ही वैष्णवांच्या ठिकाणी आलात. ते उभा राहिल्यात ते वैष्णव आहेत. आज तुम्ही बसला वैष्णवांच्या, त्यांचा जय जयकार तेवढ्या करता चालू आहे. विठोबा रखमाय का तुम्हाला जाग ठेवावं म्हणून. कळलं का? जे ते वैष्णवांचा भार, जय जयकार चालत असेल का? जय जयकार तुम्ही सावध राहावं, जागा राहावं एवढ्या करता. आणि म्हणून लिसन टू केअरफुल सब्जेक्ट ऑफ अध्यात्म. म्हणून लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे. जो पुत्र लक्षपूर्वक तुम्ही ऐकत नाही, मनपूर्वक ऐकत नाही, ध्यानपूर्वक ऐकत नाही, तर संतांचं वाङ्मय किती आपल्याला पोषक आहे, किती आपल्याला तारक आहे याचं ज्ञान होणार नाही. आणि लक्षपूर्वक मनपूर्वक जर ऐकलं तर संतांच्या वाङ्मय शिवाय या जगामध्ये आपल्याला सुखी ठेवणारं वाङ्मय नाही. कारण वैष्णवांच्या संगती सुख वाटे जीवा. आणि के देवा नेने काही गाये नाचे उडे आपुलिया छंद मनाचिया. किती संतांच्या संगतीमध्ये सुख आहे. या सुखाकारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. न आवडे वैकुंठ शेषाचे शयन, संत सदन आवडले.
इतकं संतांच्या सानिध्यामध्ये सुख आहे, पण ते सुख आपल्याला मिळणार आहे पण कधी तुम्ही त्यांचा सब्जेक्ट त्यांचा विषय व्यवस्थित ऐकला तर. विठोबा रखुमाई विठोबा विठोबा बोला पुंडलिक घेतलेला अभंग कुठला महाराज मी विसरलो. अभंग कुठला घेतलोय मी आता कीर्तनला? माझं विस्मरण होतंय हो. कुठला घेतलोय महाराज? धर्माचे पालन. बरोबर आहे. ते अलीकडे इसरायला लागले जवळच असते आठवत नाही. मग आता कीर्तन काय दगडे करणार म्हणा पुढं. बघा एवढ्यासाठी विचारलं कीर्तनात हायसा काय? धर्माचे पालन करणे पाखंड खंडन ही क्षमा करणे काम बीज वाढवावे ना. भगवंत धर्माचं रक्षण करण्याकरता अवतार घेतो. धर्म रक्षावया अवतार घेशी आपुलिया पाळशी भक्तजना. भगवंत धर्माचं रक्षण करण्याकरता अवतार घेतो आणि संत अवतार घेतात ते धर्माचं पालन करण्याकरता. कशा करता? धर्माचं पालन करण्याकरता. करणे धर्माचे पालन. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. धर्माचं पालन करण्याकरता संतांचा अवतार आहे. धर्माचं चिंदड्या करण्याकरता नव्हे, धर्माचं धिंडोड उडवण्याकरता नव्हे. कळलं काय? आम्ही तुम्ही धर्माचं धिंडोड उडवतोय, आम्ही तुम्ही धर्माचं चिंध्या करतोय. काय करतोय? चिंध्या करतोय. संत धर्माचं चिंध्या आणि धुंडवड उडवत नाहीत, धर्माचं पालन करतात. काय करतात? धर्माचं पालन करतात. आम्ही धर्माचं पालन करत नाहीये म्हणून म्हणतात महाराज आमचा अवतारच आहे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. धर्माचं पालन करणं, कुठलं? पाखंड खंडन करणं, बीज वाढवणं हे आमचं काम आहे आणि हे आमचं धर्म आहे. विचार करा. म्हणून भगवंतानं या मृत्यू लोकांमध्ये 12 प्रकारचे धर्म केल्यात. किती? 12. घड्याळात वाजत्यात किती हो? आकडे किती? घड्याळात आकडे किती? 12. राशी किती? 12. सुतकाचे दिवस किती? 12 घरशी. पिटीला स्वर किती? 7 शुद्ध, 4 कोमल आणि 1 तीव्र. किती झालं? 12 स्वर. किती स्वर आहेत ते? 12 स्वर आहेत. काही विचार करा. घड्याळात वाजत्यात किती? 12. 12 घरचे 12. 12 16 घडीने कधी म्हणता. 12 सूर्य आहे. 12 विचार करा काय त्या ठिकाणी. म्हणून झालो 12 बळे मरण गेले त्या काळी. काय पाहिजे? 12 प्रकारचे धर्म आहेत आणि 12 प्रकारच्या धर्मापैकी संतांचा धर्म सांगतात. आमचा धर्म काय? करणे पाखंड खंड. हे संतांचं आहे. संतांचं कार्य आज ऐकायचं आहे. आमचं यात काय नाही. कळलं काय? त्यांनी काय सांगतात ते बघायचं आहे. कळलं काय? आपल्या धर्माबद्दल आमचं काम काय? त्या कामासाठी आले. विचार करा. मग आता आमचा तुमचा धर्म यात काय सांगितलेला नाही. त्यांनी आपल्या धर्माचं सांगतात त्या ठिकाणी. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे आमचं काम आहे, हे आमचं धर्म आहे म्हणतात. 12 प्रकारचे धर्म आहेत. मग 12 प्रकारचे धर्म आहेत म्हटल्यानंतर 12 प्रकारचे धर्माचं अनुकरण मृत्यू लोकांमध्ये चाललेला आहे. विचार करा. काय म्हणतात? चालल्यात. त्यापैकी वाटणीला आहे संतांच्या धर्म तो कुठला आहे? पाखंडांचं खंडन करणं. पाखंडांचं खंडन का करणं? तर पाखंडांचं खंडन केल्याशिवाय मानव जातीला आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती ही होऊ शकत नाही. तर पाखंडामुळंच तर आमच्या वाटणीला काय आले माहिती आहे काय? अज्ञान वाटणीला आले आणि ते अज्ञान पाखंडांच्या मते वाढत असल्यामुळं एवढ्यासाठी संतांनी अवतार घेऊन सांगतात. गीता भागवत करते श्रवण, गीता भागवत करते श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. गीता भागवत करते श्रवण, करते
श्रवण करीते श्रवण गीता भागवत गीता भागवत गीता भागवत करते श्रवण करते श्रवण करते श्रवण गीता भागवत अखंड चिंतन विठोबाचे ओ अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे कुळे कन्या पुत्र होती दे सात्विक होती दे सात्विक होती दे सात्विक कुळी कन्या पुत्र अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे पुरे कन्या पुत्र होती दे मात्र त्याला म्हणायचं पाखंड. पाखंड म्हणजे कळलं काय? पाखंड या शब्दाचा अर्थ आहे पाखंड माणसं ओळखणं अवघड आहे. अज्ञान म्हणून ओळखतोय एखाद्या म्हणते महाराज मला कळालं नाही तुला अज्ञान म्हणा. पाखंड या शब्दाचा अर्थ असा आहे की त्याला सांगणारा भेटाळ्या सांगणाऱ्याची माती होईल पण ती जात अजावात रिपेरी व्हायची नाही त्याला म्हणायचं पाखंड. सांगणाऱ्याशी माती होईल पण ते रिपेरी होत नाही पण ते सगळ्यांचं मात्र केल्याशिवाय राहत नाही. सगळ्यांचं मात्र करतय आणि ते सगळ्यांचं मात्र करतय ना त्याच्यासाठी संतांचा अवतार आहे. कशासाठी अवतार आहे? त्यांच्यासाठी अवतार आहे. पिकाला कारणीभूत का नाही जास्त करून असते ते कशाचं तणकाटाच. तणकाट काही एका प्रकारचं उगवत नाही हो एक प्रकारचं उगवते म्हणता. तणकाटामध्ये जाती भरपूर ऊसाच्या कमी तांदळाच्या कमी जुंधळ्याच्या कमी गव्हाच्या कमी का नाही म्हणता. पण तणकाटाच्या जाती मोजता एवढ्या जाती असतात त्या आणि त्या जातीने वाढ लई. नांगर घातला तरी वर येत्यातच औषध मारलं तरी येत्यातच पिटिवलं तरी वर येत्यातच त्यांनी मरण कधी नाही. आणि मरण काही नाही म्हणताना युगे युगे अवतार घ्यावं लागते संतासने. युगे युगे यावं लागते संतासने जागर राहावं लागते संतासने. हा विचार करा. पाखंड माहिती पाहिजे. दृष्टांत सांगतो मी तुम्हाला पाखंडक म्हणायचं कुणाला ओळखता आलं पाहिजे आपल्याला. पाखंड म्हणतात तिचं खंडन करण्याकरता महाराज म्हणतात आमचं तेरम आहे. एकटं गेलं साखरपुड्याला बाचीच्या. आता साखरपुड्याला जाणारा सुद्धा शाना होता असा काय अडाणी नव्हता. महिन्याशी वारी करणारा आमच्या देवळकर महाराजांसारखा होता. तर महाराज महिन्याची वारी गडे पंढरपूरला तसं होतंय. शुद्धेतली एकादशी आणि त्या एकादशीत बाकीचा साखरपुडा तुम्ही पुण्यात होता आणि एकादशी दिवशी होता. कशा दिवशी होता? पार्टी मोठी मोठ्या हॉलला साखरपुडा ती मी एकादशी दिवशी ठेवला होता.
महाराज रात्री दशमीला गेले, सकाळी एकादशीला साखरपुड्याला गेले. हो, साखरपुड्याला गेले, सगळं झालं, सगळी माणसं जेवायला भेटली. फार जेवण म्हणले, चांगलं 36 नमुन्याचं जेवण केलं. किती नमुन्याचं? 36 नमुन्याचं जेवण केलं होतं. सगळी माणसं जेवायला भेटलेत. मग आता ह्या एकादश करणाऱ्या बुवाने गप बसाव का नसं बसावं, यांनी काय केलं, जरा पंक्तीत फेरपटका मारायला गेले. हो, एवढ्यात एकटं बसलं तर ते होतं पाखंडे. ते होतं पाखंडे. म्हणून आम्ही नाव सांगतोय, पिंडक म्हणून सांगतोय त्याला. काय म्हणतोय? पाखंडे. पण बसलं तर पाखंडे होतं. ते पाखंडेनं नाम बिम सगळा बघितलं आणि ओळखलं. नक्कीच म्हणला हा बुवा असला पाहिजे. नक्कीच म्हणला बुवा. लेगड्या बुवा. बुवा काय? हो. वरला जाता? हो. म्हणला एकादश करता? हो, आज एकादश आहे. म्हणला एकादश केली, वारी करून आलो म्हणला इथं. वा, वासरे पट्ट्या म्हणला. आज साखरपुड्याला? हो, साखरपुड्याला. मग तुम्ही का फिरताय पंक्तीत ना? लोक जेवते का? लोक सगळी जेवत्यात, म्हणजे तुम्ही जेवा. ते म्हणला नाही का, एकादश आहे. एकादश आहे? मला सांगा म्हणला, वर्षात एकादशी किती? पाखंडांचा चालाय विषय. पाखंडी म्हणतोय वर्षात एकादशी किती? किती व 24 काय 10? बोला की करून. किती? 24 एकादशी. वर्षात 24, मग 10 वर्षात किती? 240. 100 वर्षात किती? 2400. किती? 2000. मग मला सांगा, तुमच्या आलेल्या पाहुण्याचं नातं काय? माझी भाची. काय म्हणला? भाची. भाची तुमची ना? होय. मग मला सांगा, या भाचीच्या साखरपुड्याला जर आज जेवला नाहीसा तर परत जेवायला मिळेल काय तुम्हाला? परत जेवायला मिळेल काय म्हणला? एखादं आजची चुकली पुढच्या महिन्याची करता येते. ही चुकली पुढची, पुढे एकादशी किती शिल्लक आहेत? किती शिल्लक आहेत? मग भाचीच्या जेवायला किती तुम्हाला पुढे शिल्लक राहणार आहे? शहाणा असला तर चाटणे जेवायला बसा. आता या पाखंडाच्या 7 पल्याडची बुद्धी असली तर ती जेवायला बसणार का नाही बसणार म्हणता? पाखंड बरोबर सांगायला का नाही? वा, एकादशी किती आहेत? 24 आहेत. साखरपुडे किती आहेत? एकच विचारत आहे. एकच आहे. मग एक एकादशी मोडली मग तुमच्या भाचं बिघडतंय काय? जेवला समोर काय बिघडतंय? जेवा. हा, एवढं जेवण कुणासाठी केलंय? ते तुमच्यासाठी कुणासाठी केलंय म्हणले? मग आता विचार करा, त्याचं सांगणं मांडणं बरोबर का चुकीचं म्हणता? तुमच्या दृष्टीने काय म्हणायचं आहे? सांगणं मांडणं बरोबर आहे नाही म्हणता, पण त्या वारकऱ्याच्या दृष्टिकोनातून ते बरोबर असेल? ते वारकऱ्याच्या दृष्टी बरोबर असेल काय? ते वारकऱ्याच्या दृष्टिकोनातून ते कसं आहे? बरं आधार माहिती आहे. तुझ्या दृष्टिकोनातून असेल ते 24 एकादशी एक चुकली तर, पण माझ्या एकादशीचं आज जरी अन्न खाल्लो तर 42 पिढ्या माझ्या नरकात जातील. किती? 42 पिढ्या माझ्या नरकात जातील अरे म्हणता. मग आम्ही संतांचं ऐकून आज एकादशी काल केल्या म्हणता. काल कुठला वार होता? सोमवार. त्याच्या आदल्या दिवशी कुठला वार होता? रविवारी. त्या मटन मार्केटला किती गर्दी म्हणता. काल खाल्ले राहिलेला रस्सा खायला आणि आज बी खायला का नाही म्हणता. मग आता विचार करा, मग एकादशी ही तिथी मुसलमान लोकांना लागू आहे का हिंदू धर्माच्या लोकांना लागू आहे का भागवत धर्माच्या लोकांना लागू आहे? महाराज, एकादशी तिथी शेवटच्या चरणावर भर देऊन बोलतोय, नाही भीड भाड तुका म्हणे साना थोर, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. मग सांगा, एकादशी ही तिथी इस्लामच्या लोकांना लागू आहे का हिंदू लोकांना लागू आहे काय फक्त वारकरी संप्रदाय लागू आहे? वारकरी संप्रदाय जर लागू असेल तर हिंदू धर्माच्या वेगळा भागवत असावा धर्म. हिंदू धर्म म्हणजे भागवत धर्म ध्यानात ठेवा.
आणि हिंदू धर्माला जर रागवा असेल एकादशी, तर एकादशी दिवशी जर संतांनी एकादश करा म्हणून सांगत असतील आणि त्या दिवशी जर मांस खात असतील तर औलाद कुणाची? औलाद कुणाची? हा हिंदू धर्म आणि भागवत धर्म टिकवायसाठी संभाजीराजाने प्राण दिलाय. जातीनं आपण लक्ष दिलं पाहिजे. प्राण दिलाय. आम्हाला त्याची कहर नाही, आम्हाला त्याची जाणीव नाही. आम्ही आमच्या धर्माचं खेळणं करत बसलोय. आम्हाला आमच्या धर्माची ताकद माहिती नाही. आम्ही फक्त चित्रपटामध्ये चित्रपट करत चाललोय. पण त्यांनी कशासाठी प्राण दिला, का आहुती दिली? धर्म रक्षणाकरता आहुती दिली. त्याच्या करता आपण अजिबात करत नाही. त्यांची भूमिका करून सरकारकडनं वाटत तेवढं आपलं पुरस्कार मिळवतो. पण आज समाजामध्ये काय चाललंय, आमचीच जात आज एकादशी दिवशी मटण खात्या, तिकडे लक्ष देत नाही. काय संत बोंब मारणार, काय करणार संत? आणि आम्हालाच म्हणतात लोक, महाराज तुम्ही आमचा धर्म कसा काय स्वीकारला सा? एकटी विचारलं मला, ते घालवाड आहे की, घालवाडीकडे कुटवाड आहे. त्या कुटवाड मध्ये सगळीच मुसलमान हो. कुठं तर घर एक मराठ्याचं, ते सकाळपासून चालू होतं, मुसलमान का कीर्तन आहे, मुसलमान का कीर्तन आहे, मुसलमान का कीर्तन आहे. आणि मी गेलो त्या गावात आणि योगायोगाने विचारते मुसलमानला विचारलो, इथं कीर्तन कुठं आहे? ते म्हणलं इथंच कुठं शाळेत आहे बघा. म्हणलं सकाळच्या चालू आहे. मला मुसलमान का कीर्तन आहे, मुसलमान का कीर्तन आहे. मी म्हटलं कुणा त्रास नाही आमच्या बाचं, काय गेलं ऐका, काय बिघडलं म्हटलं. म्हटलं घ्यायचं नाही, म्हटलं सोडून द्यायचं, म्हटलं काय संबंध आहे म्हटलं. म्हणले हा आगे जा म्हणला. बरोबर जातो म्हटलं मी. झालं तिथं प्रवचन झालं आणि प्रवचन झाल्यानंतर मला एकटं म्हणलं, महाराज एक प्रश्न विचारू का? विचारा की म्हटलं. तुम्ही हो आमचा धर्म कसं काय स्वीकारला असता? तुमचा म्हणजे आमचा हिंदू धर्म कसं काय स्वीकारला असता? आता म्हटलं मी तुला काय म्हणायचंय, मी हिंदू धर्म स्वीकारलाय हो असं मला म्हणायचंय. मग उत्तर कीर्तनात सांगू का हित सांगू? एकट्याला सांगण्यापेक्षा बहुजनांनी सांगूया म्हणजे कळल, सगळ्यांनीच कळल म्हटलं. तर कीर्तन ऐकायला पुढ्यात बसायचं म्हटलं. आणि उत्तर तुला सांगायचं आहे, ऐकणारे सगळी म्हटलं. बसणार नवा? बसतोय की म्हटलं. बसलं पुढ्यात. विषय घेत 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 आणला तिथं. महाराज यांनी प्रश्न केलाय म्हटलं मला, तुम्ही आमचा धर्म कसं काय स्वीकारला असता? माऊली तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो म्हणलं. मगाशी प्रश्न केलाय मला? हो केलाय म्हणले. मला सांगा तुम्ही एकादश करता? नाही. गळ्यात तुळशीची माळा? नाही. पंढरपूरला जाता काय? नाही म्हणले. ज्ञानेश्वरी वाचता काय? नाही म्हणला. मग मला सांगा म्हटलं, माळ कुणाच्या समाजात घालत नाहीत म्हटलं तुळशीची? तुळशीची माळ घालणारा धर्म कुठला व? मुसलमान धर्म. मुस्लिम लोक तुळशीची माळ गळ्यात घालतात? नाही. मग हे घालत नाही, हे घातलं नाही म्हणजे कोण? हे विचारणार कोण? हे पहिला मुसलमान. हे मला विचारणारा. दुसरी एकादश करत नाही, मुसलमान एकादश करतात. मग हे कोण? मुसलमान. पंढरपूरला जात नाही, मग हे कोण? मुसलमान. आणि गीता भागवत वाचत नाही, हे कोण? मुसलमान. त्या चोराच्या उलट्या बोंबा. हेच मुळात मुसलमान आणि मला म्हणते तू मुसलमान. संतानाही मान देव माने मुसलमान. आयशा पोटाशी मारले देवा अशा विटंबले, घाली लोटांगण वंदी निशाचे चरण, तुका म्हणे धर्म न कळे माजल्याचा भर. हाच धर्म पाळत नाही आणि म्हणतोय मला धर्म स्वीकारलाय. काय खुळाय म्हटलं तुझा धर्म स्वीकारायला? मी म्हटलं माझा भागवत धर्म स्वीकारलाय. म्हणून हिंदू धर्म भरपूर वाढला, ख्रिश्चन धर्म भरपूर वाढला, इस्लाम धर्म वाढला, अनेक धर्म वाढले, पण संतांनी या धर्माचा विचार मांडला नाही, भागवत धर्माचा विचार मांडलाय. आणि भागवत धर्माचं पालन जर नाही केलं तर या मृत्यू लोकांमध्ये कितीही जातीची आणि कितीही सम लोक जन्माला येऊन दे, त्यांना सुख त्या त्या धर्मापासून मिळणार. म्हणून आज महाराष्ट्र
महाराष्ट्रामध्ये मुसलमान मराठ्याची भांडणं चालू आहेत, ख्रिश्चनांची चालू आहेत, अनेकांची चालू आहेत. याचा अर्थ असा आहे की त्या धर्माला बॅलन्स देणारा, त्या धर्माला सातवण करणारा असा धर्म त्यात नाही आहे. पण गीता भागवताच्या माध्यमातून ज्या आमच्या भगवान श्रीकडे भागवत धर्म सांगितला, तो भागवत धर्म मात्र सकळांना तारुण्य धर्म आहे. तरले तरती हा भरवसा नामधारकाचा तसा. आणि म्हणून जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. म्हणून भागवत धर्माची पताका भगवी आहे. भागवत धर्माचं वाङ्मय गीता आणि भागवता विचार करा. आणि त्या गीता भागवताच्या माध्यमातून आपल्या मानवी जीवनाचं अज्ञानाचं खंडन करायचं आणि पाखंडांचं खंडन करायचं आणि त्या जीवाला ब्रह्मज्ञान प्राप्त करून तो मृत्यू लोकांमध्ये कशासाठी आलाय याचं ज्ञान सांगण्याकरता संतांचा अवतार आहे. अवतार तो माधराया कारण, अवतार तो माधराया कारण, अवतार तो माधराया कारण, अवतार तो माधराया कारण. उद्धराया जन जन जीवा, उद्धराया जन जन जीवा, उद्धराया जन जन जीवा. अवतार तुम्हाधराया कारण, उद्धराया जन जन जीवा, उद्धराया जन जन जीवा. अवतार तुम्हाधराया कारण, उद्धराया जन जन जीवा, उद्धराया जन जन जीवा. एवढ्यासाठी संतांनी अवतार घेतला. अवतार तुम्हा धराया, उद्धराया जन जड जीवा, वाढवाया सुख भक्ती भाव धार, कुळाचारी नाम विठोबाचे. संतांचा अवतार कार्य कशा करताय विचार करा. पाखंडांच्या संगती जर तुम्ही गेला असा तर तुम्हाला मानवी जीवनाचं कल्याण कळेल काय? कळेल म्हणता? मग कोणा संगती झाला पाहिजे? संतांच्या. मग संत किती जातीचे लोक आहेत? सजन कसाई, कबीर महाराज, मोहम्मद शेख, लतीफ शहा, लतीफ मुसलमान, कानुपात्रा, नामदेव महाराज, अग्निहोत्री ज्ञानेश्वर महाराज, गोरोबा काका, आमचे चोखा मेळा, त्या सगळ्या समाजातल्या संतांनी एका ठिकाणी आलं आणि भागवत धर्म स्थापन केला. म्हणून भागवत धर्माशिवाय इतर धर्माला ग्लानी आलेली थांबत नाही आणि त्या धर्मामध्ये सुखानं माणूस जगू शकत नाही. आज विचार करा, महाराष्ट्राचा राज्यकारभार हा कर्नाटक सरकारवर अवलंबून आहे का केंद्राच्या सरकारवर? आज महाराष्ट्राचा राज्यकारभार जो अवलंबून आहे तो कर्नाटकच्या राज्यकारभार अवलंबून आहे का केंद्रातल्या? दिल्लीच्या. मग दिल्लीला जे असणारं शासन आहे ते भारतातल्या सगळ्या राज्यावरती नियंत्रण ठेवतंय. काय नाही म्हणता? ठेवते ना. मग आपले 2 खासदार दिल्लीला गेले काय कर्नाटकला गेलेत? आणि आपले 12 आमदार मुंबईला गेले का दिल्लीला गेले? तो कुठे गेलेत? कोल्हा 12 आमदार कुठे गेले? मुंबईला. आणि 2 खासदार कुठे गेले? दिल्लीला. मग ते 2 खासदार तर एका मंत्र्याची सत्ता देशावर आहे का नुसत्या महाराष्ट्रावर आहे? सगळ्या महाराष्ट्रावर आहे का देशावर? महाराष्ट्रात सगळ्या देशावर केंद्रीय कॅबिनेट मंत्री आहे ऐकले. आणि महाराष्ट्राचा मंत्री हा मात्र काय आहे त्या ठिकाणी की फक्त महाराष्ट्रापुरतं सत्ता आहे. तसं तुमचा धर्म असेल, इस्लाम असेल, हिंदू असेल, कुणी असेल, तुमच्या धर्मापुरता आहे. पण भागवत धर्म हा भारत धर्माला ताब्यात ठेवतो. हा 13वा धर्म आहे. कुठला धर्म आहे? 13वा धर्म आहे. आणि 13वा धर्म संतांनी स्थापन केला आहे. आणि त्या धर्मामध्ये सकळाशी येते सगळ्यांना अधिकार आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ही 4 पुरुषार्थ देण्याचं काम करतंय आणि 4 पुरुषार्थ देण्याचं काम करतंय. आणि म्हणून आपल्याला भागवत धर्माची माहिती काय म्हणता नाही, भागवत धर्माची माहिती. आणि भागवत धर्माचं ज्ञान घेतलं नाही आम्ही अजून. तुकाराम महाराज मराठी होते, आमके मराठी होते म्हणून आपण काय करतोय वाङ्मयाला हे मराठी समजतोय. मराठी भाषेमध्ये का लिहिलं? संस्कृत भाषा अवघड होती म्हणतात मराठी भाषा ही मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ. भाषाच कळत नाही म्हणताना लिहिलं. हो, भाषाच कळत नाही. त्या भाषेत मागाय पाहिजे का नको? तर कर्नाटकमध्ये गेलं त्यांच्या भाषेला बोलल्याशिवाय ते काय तर देतील काय?
प्लीज मुझे नारियल दो ते यानो यान खिदीर प्लीज कोकोनट दे जो यान खिदीर हे तसंच म्हणणार जरा तेंगीन काय करू रे हा ही घालला काय म्हणत तेंगीन काय म्हणजे कळलं त्याला काय म्हणता त्याला त्या भाषेत बोलत तर कळलं का नाही तसं मराठीची नगरी काय केलं आपल्या संतांना काय सांगायचं ते कळावं एवढ्या करता मराठी भाषेमध्ये केलं पण संतांचा धर्म भागवत धर्म म्हणजे तो कॉमन धर्म विचार करा सगळ्या नियंत्रण ठेवणारा धर्म आहे आणि ते धर्म खऱ्या अर्थानं पाखंडांच्यावरती नियंत्रण ठेवतं कारण पाखंड लोकच काय करतात त्या त्या कक्षेत राहूच्यानी काय करतात मानव जातीला धोका पोचवतात आणि मानव जातीला धोका पोचला की त्या मानव जातीला धर्म अर्थ आणि काम आणि मोक्ष ते 4 पुरुषात भोगायला मिळत नाहीत आणि 4 पुरुष भोगायला जर नाही मिळलं तर मानवी जीवनामध्ये कुणीही सुखानं इस्लाम धर्माचा असो हिंदू धर्माचा असो ख्रिश्चन धर्माचा असो यहुदी असो ईसाई असो नसारी असो 210 राष्ट्र मला कुठलाही माणूस असो भागवत धर्माशिवाय सुखी राहू शकत नाही भागवत धर्म पाहिजे राहू शकत नाही पण पाखंडाने काय केलं ध्यानात ठेवा काय केलं पाखंडाने आज आपल्या भारताला 4 खाते आहेत किती आहेत 4 खाते आहेत ज्ञान खातं संरक्षण खातं व्यापार खातं आणि दुसरं सेवेचं खातं आहे की नाही हो सेवा अनेक प्रकारची आहे व्यापार अनेक प्रकारचा आहे संरक्षण आहे मिलिटरी खात्याचं आहे पोलीस खात्याचं आहे हे संरक्षण खातं आहे ज्ञान खातं आहे आज मोठे मोठे कॉलेज आहेत मोठमोठे विद्यापीठ आहेत हे वेदाचं मुख्य प्रतिपादन आहे वेदाच्या भाषेमध्ये ज्ञानाच्या खात्याला ब्राह्मण म्हटलं जातं संरक्षणच्या खात्याला क्षत्रिय खातं म्हटलं जातं व्यापाराच्या खात्याला वैश्य म्हटलं जातं आणि सेवेच्या खात्याला शूद्र म्हटलं जातं ही कुठल्या मानव जातीचं नाव नव्हतं गाव जगवायचं आहे तर ज्ञान खातं पाहिजे गाव जगवायचं आहे संरक्षण खातं पाहिजे गाव जगवायचं आहे तर त्याला व्यापार खातं पाहिजे आणि गाव जगवायचं तर त्याला काही सेवेचं खातं पाहिजे मग सेवा करणारे अनेकच आहेत आज मिलिटरीमध्ये ब्राह्मण आहे आज मिलिटरीमध्ये मुसलमान आहे आज मिलिटरीमध्ये ख्रिश्चन आहे कोण नाही आहे 18 पगड जात मिलिटरीत आहे आज 18 पगड जात व्यापारात आहे आज 18 पगड जात तिच्यामध्ये सेवेमध्ये आहे आज 18 पगड जात ज्ञान देत्या मग अनेक प्रकारचं ज्ञान देत्या हे 4 प्रकारचं ज्ञान हे भारताला अन्य किंवा प्रत्येक देशाला मिळाल्याशिवाय माणूस जुकानं जगू शकत नाही पण त्याला पाखंडाने नाव दिलं हे ब्राह्मण ते क्षत्रिय ते वैश्य आणि शूद्र आणि हा वर्णाश्रमाचा भाग मानून त्याने काय केलं भागवत धर्म पायतळात घातला पायतळात एवढ्यासाठी महाराजांनी अवतार घेतला आणि वेदाचा तो अर्थ आमाची ठावा एराने माता भार घ्यावा म्हणून म्हणतात वेद अनंत बोलिला वेद अनंत बोलिला अर्थ इतकाची साधिला अर्थ इतकाची साधिला वेदानंद बोलेला अर्थ इतका साधेला विठोबाची चरण जावे निज निष्ठा नाम घ्यावे वेद आनंद बोलेला अर्थ इतकाची साधिला विठोबाची चरण जावे निज निष्ठा नाम घ्यावे आणि म्हणून वेद अनंत बोलेला वेदाचं मुख्य प्रतिपादन आहे ते सांगत त्या भाषेत आहे ते संस्कृत भाषेमध्ये या ज्ञानाला ब्राह्मण हे आहे ते एका व्यक्तीचं नाव नव्हे एका जातीचं नाव नाही एका खात्याचं नाव आहे ब्राह्मण एका खात्याचं नाव आहे संरक्षण क्षत्रिय एका खात्याचं नाव आहे व्यापारी वैश्य काय मग त्याला वर्जा दिला व्यक्तीचा आणि ती व्यक्तीच काय झाली
आपल्याला शक्ती बनली आणि ती शक्तीच काय झाली, आज समाजाला तुडवायचा प्रयत्न केला. हे ध्येनात कुणाच्या आलं, हे संतांच्या ध्येनात आलं. म्हणून संतांनी वेद ताब्यात घेतला, त्याचा अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर ते मांडलं पण तुकाराम महाराजांचं वाङ्मय जर जगाला कळालं तर आज अर्न अँड लर्न होतील, लोक शानी होतील आणि व्यापार करतील, चांगल्या प्रकारची सुखी होतील. हे त्या काळच्या ब्राह्मणांनी कळलं आणि त्या ब्राह्मणांनी काय केलं, तुकारामाची गाथा नेऊन बुडवली. त्याच्याबद्दल तुम्हा आम्हाला अजिबात फिकीर नाही, त्याच्याबद्दल फिकीर नाही. तुकारामाची गाथा कोण बुडवली त्याचा डबरा काढून पुरायची ताकद नाही. आज त्याच्याबद्दल नाव घेत नाही आम्ही. 4 कोटी अभंग तुकोबांनी रचलं, त्यातलं 4000 आमच्या वाटला ठेवल्या. 4000. मग एवढ्या तुकोबारायांचं अभंग गेलं कुठं, कुणाच्या औलादीनं ते गाडलं, त्याच्यासाठी खळून उठत नाही. पण कीर्तन करताना मात्र म्हणतोय मी हिंदू आहे. मग तुकोबारायांचा अभंग डबऱ्यात गेलताच काय, का कळवळा येत नाही? येईल कुणाला, तुकोबांच्या जातीचा असेल तर. तुकोबाची जात कुठली, माझी जातीचे मद भेटो कोणी, आवडीची धनी फेडावया, आवडे झारी अंतरापासून ऐशियाची म्हणे अर्थ. त्याला हरी आवडतोय तो आमच्या जातीचा, हरी आवडतोय तो आमच्या जातीचा नव्हे. आम्ही हरी सांगायला आलोय आणि हरी हा मुसलमानाचाच नुसता नव, ख्रिश्चनांचाच नव, हिंदूंचाच नव, अनेकांचा नव, तर अनेकांचा आहे, सकळांचा हरी आहे. कुणाचा आहे, सगळ्यांचा आहे. सूर्य कुणाचा आहे व, जल पाऊस कुणाचा आहे व, जमीन कुणाची आहे व, अग्नी कुणाचा आहे व, वायू कुणाचा आहे व, आकाश कुणाचा आहे व. मग आकाश म्हणतोय मुसलमानाने राहायचं नाही, आकाश म्हणतोय हिंदूने राहायचं नाही, सूर्य म्हणतोय का माझ्या सूर्याखाली कोण राहायचं नाहीये. ही पंचमहाभूत वांद करतात काय, पंचविषय वांद करतात काय, पंचप्राण वांद करतात काय, शरीर वांद करतं काय, वांद काढते ती दुर्बुद्धी. वांद काढते दुर्बुद्धी ते म्हणा कदा अनुभव नये नारायण. दुर्बुद्धी वांद काढते आणि दुर्बुद्धी म्हणजेच पाखंड बुद्धी, दुर्बुद्धी म्हणजेच पाखंड बुद्धी. आणि ती पाखंड बुद्धी वांद काढत्या आणि पाखंड बुद्धी काय करत्या, विषमता दाखवत्या. समता दाखवत नाही, विषमता दाखवत्या आणि विषमता दाखवल्यामुळं तुमच्या आमच्यामध्ये भांडण उडून एकमेकाच्या नरड्याची घोट घेतल्याची आपण राहत नाही. एवढ्यासाठी संतांनी अवतार घेतला. बाबांनो, आपण एकाच शिवराची लेकर आहोत, एकाच भगवंतापासून जन्माला आहोत, एकाच जमिनीत पाणी पितोय, एकाच मातीत राहतोय, एकच आमचा बाप आहे. त्याला म्हणतात चिला तुम्ही दादा, पप्पा, अण्णा, काय तर म्हणतात चिला की, का नाही म्हणता? तुमची बरेच लोक इथं लोक विचारकंजीचे आहेत, पण नाव घेऊन सांगतो, तुम्ही सांगितलं तरी चालते, त्यांची माझी खास ओळख आहे. जाऊन तुम्ही विचारलं तरी बी चालतंय त्यांना. आता विचार करा, आपले आवाडे दादा आहेत की नाही, पण आवडत आहेत की नाही, मग त्यांचं नाव घेऊन जर हाक मारलं तर मला जाग्यावर घेतील तिथं. त्याने जर हाक मारलो त्यांचं नाव घेऊन काय म्हणतील मला, आणि ते जर त्याने दादा आहेत काय म्हटलं तर कोण हो, कुठनं आलाय तर म्हणतील का नाही मला, दादा आहेत काय, आहेत त्या, काय पाहिजे मला, येळगुळून आहे, काय काम आहे, दादा म्हटलं तर आज जागा आहे का नाही म्हणता, आणि नाव घेतलं तर ठेवतील म्हणता, काय काय नाही का नाही. विचार करा, हाय का अधिकार आपल्याला, नाव घेण्याचा अधिकार आहे काय, पण त्यांच्या करता जाऊन पोहोचण्याकरता मात्र तुम्हाला कुठला ना कुठला अधिकार दिलाय. दादा म्हणा, रत्ना म्हणा, अण्णा म्हणा, अण्णा म्हणून जाऊन पोहोचू शकताय, पोचताय की नाही, त्याच व्यक्तीपाशी जाऊन पोचताय. एवढ्यासाठी भगवंतानं अनेक प्रकारची संप्रदाय, अनेक प्रकारची धर्म जर निर्माण केली असली तर तिथंच जाऊन पोचायचं. तुम्ही रेल्वेनं जावा, मुंबई 30 आहे, विमाननं जावा, मुंबई 30 आहे, चालत जावा, 30 मुंबई आहे, एसटीनं जावा, 30 मुंबई. कुठल्या साधनाला ह्याला किंमत नाही, पण मुंबईत याला किंमत आहे. आमचे साधनाचं वांद चाललं, विमानानंच का आला नाहीस, रेल्वेनेच का आला नाहीस, तू ये, अरे तू कशाने मी आलो का नाही मुंबईमध्ये. संत महात्मा म्हणते तुला कुणीकडनं मी ये, पण एक भगवंत आहे जाण, आणि एकाच भगवंताला अनेक प्रकारे लोक भजतात. अनेक प्रकारे भजलं मग देव अनेक होत नाही, देव एकच आहे. काय विचार करा, पलीकडे सिग्नल पडलं या, त्या सिग्नल मध्ये हिरव्या लाईटला हात लावला असता तरी शॉक बसणारच.
आणि लाल लावलं तर शॉक डेंजर म्हणजे लाल आहे त्याला शॉक बसतोय आणि हिरव्याला लावलं तर शॉक का म्हणणार आहे का म्हणता वरचं आवरण हिरवं आहे पण आतली अवलाद तीच आहे. आजची अवलाद कुठले शॉक बसणारीच आहे का नाही म्हणता वर्ण एक असेल पण आतली शक्ती मात्र एकच आहे. तसं मानवी जीवन जगत असताना भगवंताने अनेक प्रकारचे धर्म केले असतील पण अनेक धर्म जर केला असलं तर भगवंत म्हणते सगळ्यांचा नियंता एकच मी आहे. म्हणून तुझ्या ताटात काय वाढलंय तू सरळ जेव दुसऱ्या ताटात तू बघू नको. म्हणून आपल्या आपल्या धर्माचं पालन करावं का नाही करावं ना. वारकरी आहे जीव गेला तर भेटणार पण एकादशी दिवशी लग्नाला अक्षर टाकायला जायचं नाही आणि कुण्या दारात जेवायला जायचं नाही. वारकरी असेल तर बरोबर जीव गेला तर भेटणार कुठेही जवळचा पाहुणा असेल अक्षर टाकायला जायचं नाही मुलगीच्या डोक्यावरती आणि जेवायच्या कुणा दारात जायचं कळलं काय. आणि एकादशी नसल वारकरी नसल कुठे अवलाद काय वाटेल ते करजा अंडी खाजा मुंडी खाजा ब्रँडी खाजा आमच्या बाचं काय गेलं कुजल्याला बांगड सुद्धा खाजा आमच्या बाचं काय गेलं. कोण सांगणार त्या डुकराला कुठं तोंड घातलात म्हणून शान शुकर विष्टीची गती कोण सांगणार त्या डुकराला तू हे का खाल्ला हा डुक्कर त्या अवलादच त्यात खाणार नाही तर काय खाणार त्या ठिकाणी ते. हौशेने कावळा पाळला पर जातीवर गेला दुधबाचा नरकी चोच बुडविला. किती कावळा पाळला असा तर ते दहीभात खाणार पण ते शेणात तोंड घालणारच त्या ठिकाणी. जातीचे वारकरी असाल जातीचे भागवत असाल तर संत महात्मे आम्हाला काय सांगतात ते कळवून घ्या ते समजावून घ्या आणि पाखंडांच्या पासून सावध राहावा पाखंडांच्या पासून सांभाळून राहावा. पाखंडांच्या संगतीला केला तर तुमच्या ठिकाणी भगवंताचं नाम टिकणार नाही भागवत पताका टिकणार नाही आणि धर्माला कलंक लागल्याशिवाय राहणार नाही. एवढ्यासाठी महाराज म्हणतात धर्माचे पालन करणे पाखंड खंडन बीज वाढवावे नाम हेची आम्हा करणे काम. आणि बीज काय आहे नाम भगवंताचं आहे आणि ते भगवंताचं नाम घ्या म्हणतात. लागून या पाया विनवितो तुम्हाला लागून या पाया विनवितो तुम्हाला राटाळी बोला मुखी नामा राटाळी बोला मुखी नामा लागोने अपाया विनवितो तुम्हाला लागोने अपाया विनवितो
विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळेला लागून या पाया विनवितो करा टाळे बोला मुखी नाम हिची अम्मा करणे काम बीज वाढवावे नाम काय वाढवायचं आहे नुसतं नाम देणार ठेवायचं इकडचं आणि तिकडचं काढून टाकायचं फक्त नाम काय करायचं आहे नाम नाम वाढवायचं आहे तर नामाशिवाय तुम्हाला ज्ञानच येणार नाही कुणाशिवाय ज्ञान येणार नाही नामाशिवाय ज्ञानच येत नाही मला सांगा देवडकर महाराज जनाबाई पांडुरंगाच्या नादाला लागल्यानंतर ग्रंथ करते झाली का अगोदर ग्रंथ करते होती पुन्हा नादाला लागल्यावर पांडुरंगाच्या नादाला लागल्यावर मग लिहिता आलं का अगोदर लिहिता आलं अगोदर लिहिता आलं अगोदर लिहित होती पुन्हा नादाला लागल्यानंतर पांडुरंगाच्या म्हणजे नामाच्या मग काय झालं ग्रंथ लिहायला लागले मला सांगा आम्ही भजन करतोय कीर्तन करतोय वारेला येतोय कुणी काढणार संगीत आम्ही जरा जरा हाय मग आमचा वाल्मिक कुणा संगीत अगोदर होता काय हो दरोडेखोर होता काय होता आपलं चोऱ्या करणारा मग तो नारदांच्या संगतीत गेला त्यावेळेला संस्कृत काय त्याला माहिती होतं का काय भाषा माहिती होती का मग नारदांचा अनुग्रह झाला त्यांना बोध मिळाला आणि बोध मिळाल्यानंतर पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिने लोक उतर राम नव्हता त्याला नाम शिल्लक होतं काय होतं राम नव्हता त्याला नाम होतं देण्यात ठेवा मग नाम देण्यात ठेवायचं आहे राम नव्हता त्याला नाम घेतलं तर काय घेतलं तर नाम कळलं काय मग त्या नाम घेतल्यानंतर मग कुंजतम राम रामितो मधुरा मधुरा अक्षरम अरे कविता शाखा वंदे वाल्मिकी कोकिला देण्यात ठेवा पीटीची उत्पत्ती नव्हती त्यावेळा विना तुकाराम महाराज लावत होते बरोबर 6 मध्ये 6 आता पीटी म्हणून तुम्ही विना लावतायचा पण महाराजांच्या वेळेला पीटी नव्हती त्यावेळेला विना बरोबर खाल्ला 6 वरला 6 धरून लावत होते मग कुठला स्वर असेल त्यांच्याकडे तो आता पीटी लावून सुद्धा बिसरू व्हायला लागले या फुटात 12 इंचाचा फरक का नाही म्हणता दिसते का नाही दिसते हा पीटी स्वराला असून सग आपल्याला कळत नाही पण पीटीचं लावून या मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने विचार करा मग स्वराची उत्पत्ती त्याला स्वर होता भाषा नव्हत्या भाषा होती विचार करा आणि ते नाम होतं आणि ते नाम तुम्हा आम्हाला कळलं पाहिजे आणि हे संतांच्या शिवाय कोण सांगणार नाम म्हणजे काय इस्लाम लोकांनी विचारा सांगू शकणार नाही नाम म्हणजे काय हिंदू लोकांनी विचारा सांगता येणार नाही नाम म्हणजे काय ख्रिश्चन लोकांना विचारा सांगता येणार नाही नाम म्हणजे काय तुम्ही यहुदीची विचारा सांगता येणार नाही नाम म्हणजे काय नसाराची विचारा सांगता येणार नाही नाम म्हणजे काय 210 राष्ट्रांनी विचारा सांगताच येणार नाही आणि नाम म्हणजे काय तुकोबांना विचारा सहज सांगणार नाम म्हणजे काय कारण नाम ते सगळे विश्व जरी गेलं ब्रह्मांड जरी गेलं तरी नाम जाऊ शकत नाही अवघेचे आकार घासलेले काळे एकची निराळे हरीचे नाम हरी सुद्धा जाणार विठ्ठल सुद्धा जाणार पण नाम जात नाही जे गेलं तरी बी ते राहतंय म्हटल्यानंतर कळाय पाहिजे का नको सगळं गेलं तरी बी ते राहतंय सगळं गेलं तर राहतंय मग आम्ही सगळं बघून क्षणी ते आठवतोय काय ते राहतंय म्हणून क्षणी त्याला आठवतोय आम्ही सगळं बघून त्याला आठवतोय सगळं गेलं की ते गेलं म्हणतोय आपण पण ते जात नाही ते मग ते नाम माहिती पाहिजे का नको आणि ते नाम जो कळत नाही तर आमच्या ठिकाणचं अज्ञान पण जात नाही आणि तवर तुम्हा आम्हाला ही 12 प्रकारची धर्म भगवंतानं का केली याचं ज्ञान होऊ शकत नाहीये आणि त्याचं ज्ञान झालं की तोच संत महात्मा कुणाचंही वैर करत नाही आम्ही न दिखू अवगुणा पापी पवित्र शाना अवघी रूपे तुझे देवा वंदे भाऊ करू सेवा तुका म्हणे घोटी विष अमृत जे जे भेटे भूत ते ते मानिये भगवंत हा भक्तियोग निषेध जाण कधी नाम घेतलं तर मग आता नाम दृष्टांत सांगून मधली चाल घ्यायची मला यावर घ्यायचं आहे एका लहान मुलाला प्रश्न विचारा माझ्यासारख्याला विचारू नका मी शहाणा आहे काय बी सांगेन एवढ्याशा लहान मुलाला विचारा आता इथं मंदिर तयार आहे त्या मुलग्याला फरतर घेऊन जावा लगेच तुम्हाला उत्तर देते त्याला तिथं उभा करायचं आणि बोट करून सांगायचं बाळ समोर ती विठेवर काय दिसतंय लगेच सांगणार पांडुरंगाच्या मूर्ती आहेत
काय सांगल? काय सांगल ते? पांडुरंगाच्या. ते काय आहे? ते पांडुरंग आहे. मग त्या पांडुरंगाच्या मूर्त्या, मग त्या पांडुरंगाचं नाम घ्यायचं आहे. मग ते नाम त्या पांडुरंगापाशी असेल का घेणाऱ्यापाशी असेल? कुठं असेल महाराज? ते नाम त्या विटेवरती पांडुरंग उभा आहे, पण त्याचं नाम जे घ्यायचं आहे त्याचं नाम ते त्याच्या जवळ असेल का घेणाऱ्यापाशी असेल? घेणारा कोण? मी काय त्यो? घेणारा कोण? आपण. आणि घ्यायचं आहे कुणाचं? त्याच. मग घ्यायचं आहे ते कोण? आपण, म्हणजे मी. मी घेणार आहे की नाही? मग त्याचं नाम माझ्यापाशी असेल का त्याच्यापाशी असेल? कुणापाशी असेल व? त्याचं नाम त्याच्यापाशी का माझ्यापाशी? मग त्याच्यापाशी, मग त्याच्यापाशी जाऊन बसायला पाहिजे होतं आम्हाला. मग तो तिथं लांब आहे की नाही? मग तिथं लांब आहे. त्याचं नाम कुठं आहे आपलं? तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा रामू. नाम कुठं आहे? माझ्या. आणि विठोबा कुठं आहे? विठवरती आहे. मग माझ्यापाशी नाम आहे. मग माझ्या नामानं माझं खोळंबलंय का विठवर झालं त्याच्यानं खोळंबलंय? खोळंबलंय कुणामुळं? नामामुळं. कुणामुळे खोळंबलंय? मग माझ्या जवळचं कळना का विठवरचं कळना? कुठलं कळना मला? विठवरचं ध्यानात नाही का माझ्या जवळचं ध्यानात नाही? विठवरचा इचलकरंजी गावाला माहिती आहे. विठवरचं सगळ्याच माहिती आहे. पण जे विठवरचं आहे त्याचं बघ तुझ्यापाशी आहे हे माहिती आहे का? मग ते विसरलाय का नाही? मग ते घ्याय पाहिजे का नको? मग ते कुणी घ्यावं? मी घ्यावं. कुणी घ्यावं? मी घ्यावं. मग मी म्हणजे कोण? मी म्हणजे कोण? हुडकून काढायला पाहिजे का नको? तर मी म्हणजे कोण? काढायला पाहिजे का नको? मला सांगा, इकडे घाणं तुम्ही बघितलं असेल ऊसाचं. घाण्याचं ते रस काढता असताना ऊसाला फोडतात का रसाला फोडतात? कुणाला फोडतात व? ते घाण्याचा रस काढतात रसाला फोडायचा का ऊसाला फोडायचा? ऊसाला फोडायचा. आणि ऊसाला फोडून काय काढायचं? मग आठवायचं ऊसाला काय रसाला? कुणाला आठवायचं? मग रसाला आठवून गुळ करायचा का ऊसाला आठवून गुळ करायचा? मग रस काढल्याशिवाय गुळ तयार होईल काय? मग फोडाय पाहिजे कुणाला? मग ऊसात कोण आहे? मग तिचा देहात कोण आहे? मी आहे. मग मीला बाजूला काढायला पाहिजे का फोडून त्याला? मग ते रसाला आठवायला पेटवायचं कुणाला? जे फोडलंय त्यालाच का नाही? मग चुलीत कुणाला घालायचं? त्या चिप्पाड्याला. मग पेटवायचं कुणाला? कुणाला पेटवायचं? कुणाला पेटवायचं? म्हणून पंचप्राण जीवे बावे ओवाळू आरती ओवाळू माझ्या पंढरीनाथ. हा काकडा आहे भगवंताचा. आणि स्वतःचा देह बाजूला कर आणि त्या आत्म्याच्या ठिकाणी परमात्मा प्राप्त होण्याकरता जे साधन लागतंय त्या साधनासाठी देह कष्ट कर. जाळ तिथं सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा. मग स्वतःचा देह सोडल्यानंतर स्वतःच्या देहाचा अभ्यास केल्यानंतर त्याच्यामध्ये मी कोण आहे त्या मीला बाजूला काढ आणि मीला विचार तू मुसलमान आहेस काय? मीला विचार तू हिंदू आहेस काय? त्या मीला विचार तू ब्राह्मण आहेस काय? मीला विचार तू ख्रिश्चन आहेस काय? मीला विचार तू जैन आहेस काय? मीला विचार तू अमका आहेस काय? तेव्हा म्हणतो मी अमका बी नाही आणि मी तमका बी नाही. मी नित्य निरंतर सनातन आहे. मी नित्य निरंतर सनातन आहे. आरंभ तर शेवट टाकायचा मध्यस्थितीला फुरू नको. अरे या देहाचा मी नवं आणि जगाचा मी नवं. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारण. आम्ही इथलं बी नवं आणि आम्ही जगाचं बी नवं. आम्ही तिथलं आहे पण तिथला आलोय तिथं गुळ खाण्याकरता आलोय. हा साधला हा पर्व काळ देव तिळी आला गोडे गोड जीव झाला. साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा म्हणून आम्ही वैकुंठवाशी उपजून या पुढते येवो काला खाऊ दैवात. वैकुंठ तो आयुष्य नाही कवळ काही काल्याचे एकमेका देवमुखे सुखे घालू बरे. मग आतला आत्मचैतन्य जे आहे ते आत्मचैतन्य कसं आहे? आत्मचैतन्य सगळ्यांचं एक आहे. आत्मचैतन्याचा पिता बी एक आहे. आत्मचैतन्याचा दाता बी एक आहे. आणि आत्मचैतन्याला जात नाही गोत नाही पण तेच आत्मचैतन्य मी स्वतः ब्रह्मस्वरूप आहे हे ज्या संतांच्या संगतीत कळतं
त्यावेळेला की इतर जे काय धर्म जन्माला आले ते कुणाकरता आल्यात? मी शुद्धीत आहे काय बघण्याकरता. कुणाकरता? मी शुद्धीत आहे का बघण्याकरता जन्माला आल्यात. ती मला फसवण्याकरता, त्यांच्यावर वाद घालण्याकरता नव्हे. मुंबईमध्ये गेल्यानंतर रस्ता चुकतोय, ती मुंबईतली माणसं का पहिला जाणारा? पहिल्यांदा कोण गेला तेच मुंबईत बघते ना, इकडे कसा सूर्य, इकडे का, अरे इकडे ते आहे ते बरोबर जायचे. रस्ता हेच चुकलाय का? मुंबई चुकली आहे. मग चुकला रस्ता ह्याचा का नाही? मग त्या सगळ्या रस्त्यामुळे हेच भ्रम पावलंय का नाही? कौन एक भ्रमलेपणे मी चोरलो आयशे का म्हणे. तसं अनेक प्रकारचे धर्म दिसतात, त्या सगळ्या धर्माकडे बघून हेच बिचलतंय. कोण बिचलतंय? कोण बिचलतंय? हेच बिचलतंय. बिचलतंय का नाही? मग बिचलल्यानंतर वाटलं कुणाच होतंय म्हणता? बिचलते त्याच का नाही? मग स्वतःला ओळखाव का नको? स्वतःला ओळखाव का नको? स्वतःकडे ध्यान द्याव का नको? मग आपण स्वतःकडे तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखाचं पात्र होईजे. हे प्रतिज्ञा उत्तर माझी उघडायचा. ऐकाव का नको? आपल्याकडे लक्ष पाहिजे का नको? मग आमचं तसं नसतं या. हे आज एकादशी आहे आणि मी एकादश करतोय आणि ती आमच्याशी मग खाई ना की तुझ्या बाचं काय, तर तुझी एकादश आहे ना. आमच्या धर्मात खायला सांगितले काय म्हणता. आता काल परवाचीच गोष्ट आहे. काल एकादशी हो. आमची बाई खूप पाटच उठली, तिचा रोजा, आणि काल माझी एकादश. बाई खूप पाटच 5ला जेवा लागली. मी सकाळी 7ला उठून आंघोळ करून मग फराळ करायलोय. बायकूच आणि माझं वांदळ. ती पाटच 5ला, ती पाटच 5ला जेवली. मी 7 वाजता आंघोळ करून देवपूजा केली, शाबू खाल्ली. आता तिला दिवसभर पाणी प्यायचं नाही, ती 7 वाजता तिने काहीतरी खायचं. आता आम्ही शाबू खायला परवानगी आहे, शाय प्यायला परवानगी आहे आम्हाला, आहे का नाही? पाणी सुद्धा प्यायला परवानगी आहे. आता माझी एकादर तशी जर केलं तर होईल म्हणता? रोजा होईल तसा पण काय एकादश होईल म्हणता? एकादशीची जात वेगळी, रोजाची जात वेगळी हो. नाही म्हणता? असावरीचं स्वर वेगळं आणि मालकूंचं स्वर वेगळं. चुकीचं का बरोबर वा? भैरवीचं स्वर वेगळं आणि तुडीचं स्वर वेगळं वा. का नाही म्हणता? काय हे काय ते स्वर ते काय भैरवी तुडी लावून चालव त्या ठिकाणी. राग यमन वेगळं, राग भैरवी वेगळं हो, स्वर वेगळं त्या ठिकाणी. एकादशी जात वेगळी आणि रोजाची जात वेगळी. रोजा आहे ते रोजाच करणार. मग त्याच्याकडे बघून तू का बिकरलायस? तुझ्या मार्गाने जा की तू, का नाही म्हणता? जाऊ का नको? तुझ्या मार्गाने जा. मार्ग धावून गेली आधी तया निधी संत ते. मग विचार करा. म्हणून माझी जातीची मज भेट कोणी, आवडीची धनी फेडावया. मग असं असणारं हरितत्व हे कुणी घ्यावं? ते मधली चाल म्हणून आवरायचं आहे आणि मधली चाल त्याच्या विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. 10 मिनिटात कीर्तन आपल्याला आवरायचं आहे. धर्माचे पालन करणे पाखंड. पाखंड म्हणजे कळलं. ग्रंथाचा विचार, परिस्थितीचा विचार, भूतकाळाचा विचार, वर्तमानाचा विचार, भविष्यकाळाचा विचार याचा विचार न करता जी लोक बोलतात त्याला पाखंड म्हणायचं. संत महात्मे ग्रंथाचा आधार घेतात, शास्त्राचा आधार घेतात, श्रुतीचा आधार घेतात, उपनिषदांचा आधार घेतात, भूतकाळाचा आधार घेतात, भविष्य काळाचा आधार घेतात आणि वर्तकाळामध्ये सांगतात. आता तरी हाची मागे झाल्यातील चुका, पुढे जामीन आहे तुका, मार्ग दावून गेले आधी. म्हणून विचार करा. भूतकाळाचा, वर्तमान काळाचा, शास्त्राचा विचार करतात. म्हणून सर्व सुख गोडी साई शास्त्र निवडी, रिकामा अर्धगडी राहून. पाखंड लोक शास्त्राचं मत घेत नाहीत, संतांचा विचार घेत नाही, कुणाचा विचार न घेता दाबून देतो ऐसाशी. कसं करत? कसं करत? नक्की तसं. विचार करा. पण संत महात्मे शास्त्राचा दिके ते शास्त्रदृष्टी शास्त्राप्रमाणे बोलतात आणि आम्हाला शास्त्राप्रमाणे वाकायचं म्हणजे आमच्यावर शस्त्र आल्यासारखं वाटतंय. काय वाटतंय? वस्तुतः ते संरक्षण आहे, पण आम्हाला काय वाटतंय? म्हणून म्हणतात महाराज बीज वाढवावे. मगाशी काय सांगितलं तुम्हाला मी? ऊस फोडून रस काढायचा
आणि त्या रसाला कोण पेटवायचं? त्या चिपाड्याला पेटवायचं, त्याचा जाळ लावायचा. कळलं कडे? मग काकडा करत असताना ह्याला पेटवावं काय त्या कापडाला पेटवावं? कुणाला पेटवावं महाराज? आपण पेटवतोय कुणाला? रासारी कापड भिजवत ठेवतोय तेलात आणि पिचवतोय त्याला. ह्यो असतोय बाजूला. पिचवतोय कुणाला? त्याला. आणि ह्यो असतोय बाजूला. पेटवाय पाहिजे कुणाला? ह्याला. आणि म्हणता आणि त्यात तेल घालाय पाहिजे कुठलं? बाजूला जे काढले ते. आता तूप बाजूला काढलं, तूप जाळायचं का दूध जाळायचं? देवासमोर दुधाचा दिवा का तुपाचा दिवा? मग तूप कुठनं काढायचं? दुधातनं का तुपातनं? कशातनं काढायचं? दुधातनं. मग दूध पेटवायचं काय तूप पेटवायचं? आता पहिल्यांदा पेटवायचे दूध, फोडायचं ते दूध, फोडून शाने इरजण लावायचं, इरजण लावून लोणी काढायचं, लोणी काढलं का तुपाला काढायचं आणि मग त्या तुपाला दीप पण लावायचं. मग तूप जळून शान सपते का वात सपते? जळून तूप सपते का वात सपते? तूप सपतंय. मग तूप अग्नी खातोय का वात खातोय? कोण खातोय? वा तूप अग्नी खातोय का वात खातोय? वात आहे तशी आहे की नाही? तसं हे आत्मचैतन्य बाहेर काढायचं आणि या आत्मचैतन्याला भगवंताला अर्पण करायचं. याला म्हणायचे तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण. आम्ही काय करतो या? प्राण म्हटलं की जाऊन ते बकरं आणलंच, त्याला तोडलंच काय म्हणता, आणि त्याला कापतोय. आपण काय करतोय? बकरं खाणाऱ्यांना ध्यानात ठेवा, बकरं खाताना बकऱ्याच्या तोंडाकडे जाऊन जरा पहिला बघा. असं त्याची बछाळी खसायची आणि बघायचं. तुमच्या 32 दातासारखं जर दात आचेला तर तुमचीच अवलाद तुम्ही खायला याचा ध्यानात ठेवायचं. दात कसं आहे त्याचं? बरोबर बछाळी आहे की तिचे? आपल्या दातासारखं दात आहे की विचार करा. त्या आपल्या आईसारखं दूध देते की नाही? वा त्याचं दूध खायचं. 32 दात त्याच आहेत. विचार करा बकरं कुणी खायचं? या कीर्तनात मी सांगत नाही, कीर्तन दुसरं आहे ते. हे धर्माचं पालन आहे. कळलं काय? बकरं कुणी खायचं? जर बकरं कुणी खायचं? वारकऱ्यांचं सोडूनच द्या, वैष्णवानं सोडून द्या, अजाबात हात लावायचे. कारण तोंड जर बघितलं, बचाळ्या कशा आहेत त्याच्या अगदी माणसासारखे. तरी विचार करा कशासारखे? माणसा. आणि दुसरं जसा माणसासारखा आहे, पण पालव्यास तर अजाबात खाऊ नका. पालव्यास तर अजाबात खाऊ नका. का खाऊ नका? तेच पालवं 6 महिने गेलं की स्वतःच्या आईला सोडत नाही. कळलं का नाही कळलं? स्वतःच्या आईला सोडत नाही. मग स्वतःच्या आईवर जाणारं पालवं त्याचं मटण जर खाल तर ही अवलाद कसली जन्माला येईल? काय रसा चांगला झाला, त्याच्या आईला पालवं कापलं तर त्याच अवलादला की तो त्याचा गुण येणार का नाही? तुका म्हणे गुण चंदनाचे अंगे. चंदनाच्या अंगात गुण आहे सुवासिक. मग बोकडाच्या अंगात गुणधर्म आहे. आई ओळखायची नाही, बहीण ओळखायची नाही, कोणी गल्लीतली ओळखायची नाही. मग ती होईल का नाही त्या ठिकाणी? एवढ्यासाठी संत जन्माला आले, सांगायला आले. मग कुणी खावावं? कुणी खावावं? जे वैकुंठाहून आले नसतील, इथले नसतील, वैकुंठाहून आले असतील, इथं भगवत कार्याला आले असतील, त्यांनी इथल्या मृत्यू लोकांच्या नादाला लागायचं. इथल्या लोकांच्या करताय. मग मी इथला काय तिकडचा? मग याची ओळख स्वतःची करून घ्यावी का नाही घ्यावी? मी अळगुडचा इथला नवा, मला कीर्तनकून घराकडे सरळ जायचं आहे. तेव्हा मी इथनं निष्ठायचा प्रयत्न करायला लागलोय का नाही म्हणता? मला कीर्तनकून घराकडे जायचं आहे. मग मी सरळ वागायला पाहिजे का इथली म्हणता? मी सरळ वागायला पाहिजे. आम्ही जिथनं आलोय सरळ जायचं गावाकडं. तसं इथल्या लोकांशी माझा संबंध नाही, पण माझा संबंध अभंगाच्या माध्यमातून कुणाशी येतोय? माझ्या जातीचे कोण असतील त्यांच्या करता बोलतोय मी. कुणाकरता बोलतोय? हा, दृष्टांत सांगून शेवा आवर्ती घेतो, धीरात ठेवा. म्हणून या देहामध्ये असणार आत्मचैतन्य जे आहे ना, ते आत्मचैतन्य कसं आहे? निराकार आहे, निर्गुण आहे, आणि त्याला जात वीत गोत. गुळ जर काढला तर गुळ 80 अकराचा 80 92चा असं म्हणतो काय? गुळ गुळाला जात आहे काय? आता गुळाला काय गोत आहे काय?
हा बघा विचार करा, गुळाला जात नाही काय नाही, हा सगळं सारखंच आहे. हा बघा विचार करा, गेल्या वर्षी आमच्या वडिलांनी ऍडमिट केलं CPR-ला. मग मी तिथं होतो जवळ, मग तिकडे एक पेशंट ऍडमिट होतं, त्याला रक्त पाहिजे होतं बी पॉझिटिव्ह, कुठंच मिळेना. म्हणले काय करायचं, बी पॉझिटिव्ह पाहिजे, रक्तच नाही. पण त्याला पाहिजे होतं ते बामणाचं होतं. कोणाचं होतं? ते ब्राह्मण होतं ते, आणि त्याला ऍडमिट केलं. रक्त काय केलं मिळालं होतं. की 2-3 दिवस PD बंद, तिथे मिळाला. एकटा मला रगात हाय म्हणला, पण वळीवड्यात जायला पाहिजे म्हणला. ते कसं काय, तिथे एकट्याचं बी पॉझिटिव्ह आहे, ते आमचा पाहुणाच आहे म्हणला. तिथं जाता का, पण एक ध्यानात ठेवा, ते बी पॉझिटिव्ह आहे नक्की, मला माहिती आहे, काल परवा तिने दिले एक बाटली, मला नक्की माहिती आहे. पण एक ध्यानात ठेवा, ते जे आहे ना, ते अंडी मुंडी ब्रँडी खात्याला ध्यानात ठेवा. काय खाते? अंडी मुंडी. आणि ज्याला चढवायचं ते ब्राह्मण आहे. काय करायचं त्याला चढवायचंय ते ब्राह्मण आहे. आणि ब्राह्मण काय खाते? तूप. काय खाते? घोड्या. काय खाते? खरडा खाणार नाही, खाणार म्हणता काय? तूप खाणार, चपाती खाणार, श्रीखंड खाणार, बासुंदी खाणार, आणि ते काय खाणार? अंडी खाणार, मुंडी खाणार, ब्रँडी खाणार, रगात बाकी एकच आहे गुणधर्म. ते खात असताना देवाला म्हणलं, देवा तू मला या कुळा जन्माला घातलं, मला जर ब्राह्मण कुळात घातला असता तर मी पण तूप रोटी खाल्ली असती की म्हणला. आता घातलायस या पारदेशा कुळात जन्माला, मग आम्ही काय खावं तेवढं तू सांग. आता घातलाय ब्राह्मणाच्या कुळात, पण ते ब्राह्मण रस्त्याला फिरत्या म्हणते कैसा टांगा आहे बकरा, कैसा असते है बिर्याणी. हे असं म्हणत म्हणत ते तूप खाल्लं, जलेबी म्हणूनच, पुळी खाल्लं त्या बकऱ्याची नळी म्हणूनच. मग खाईल ते आता काय होणार, ते त्याच्यासारखंच होणार. म्हणून म्हणतात उदाहरण हे जाणीचे यज्ञ कारण वदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म. म्हणून आपण अन्न ग्रहण करत असताना भगवंताचं अन्न खायलोय, मी माझ्या कुळाचं माझ्या जातीचं अन्न खायलोय, माझ्यावरती भगवंता त्याच गुणाचा त्याच आपल्या अभ्यासाचा परिणाम व्हावा, तुझं चिंतन घालावं, तू स्वरूप माझ्या अंतःकरणामध्ये प्राप्त व्हावं, आणि जगाचा अंधकार घालण्याकरता माझं मस्तक माझं मन त्या उपयोगाला यावं. याच्यासाठी मी खर्च करा, याच्यासाठी या वारकरी संप्रदायात यायचं आहे. मी मुसलमानचा कीर्तन करतो म्हणून सांगण्यासाठी कीर्तनकार झालो नाही. माझा आणि हिंदू लोकांचा काय संबंध आहे, पण माझा ज्ञानोबाशी संबंध आहे, गात्याशी संबंध आहे, तुकोबाशी संबंध आहे, नाथांशी संबंध आहे, कबीरांशी संबंध आहे, आमच्या एकनाथ महाराजांशी संबंध आहे, आमच्या गोरोबाशी आमचा संबंध आहे, कारण ते आमच्या भागवत संप्रदाय. म्हणून त्यांचं पाय धरू आम्ही, त्यांचा नतमस्तक हो, तुकोबांच्या चरणावरती मस्तक ठेवो, माऊलींच्या चरणावरती मस्तक ठेवो, नाथांच्या ठेवो, आणि सगळ्या वारकऱ्यांच्या ठेवो. नाट्य कारण का त्यांनी मला देहातनं मुक्त केलंय. म्हणून संत संप्रदायामध्ये एकूण 8 पदाई. पहिला म्हणजे श्री गुरु, दुसरा म्हणजे साधू. बघा पहिला कोण आहे? श्री गुरु. दुसरा साधू आहे, तिसरा आहे तो ब्रह्मनिष्ठ आहे, आणि ते चौथा आहे तो राजर्षी आहे, पाचवा आहे तो देवर्षी आहे, आणि तिसरा आहे तो बघा विचार करा कसा आचार्य आहे. आचार्य है, देवर्षी है, राजर्षी है, महर्षी है, साधू है, श्रीगुरु है आणि संत आहेत. असं एकूण 8 पद आहेत संप्राय. आणि सगळ्याला म्हणून ही संत मंडळी सुखी असो. या संत मंडळीमध्ये कोण साधू आहे, कोण श्रीगुरु आहे, कोण ब्रह्मनिष्ठ आहे, कोण आपलं राजहर्षी आहे, कोण महर्षी आहे, आणि कोण देवर्षी आहे, आणि कोण या ठिकाणी आचार्य आहे. आणि एवढ्यांचा मिळून संत संप्रदाय तयार होतो. आणि ही संत मंडळी आणि त्या संतांनी इथं येऊन हा भागवत धर्म स्थापन केला. आणि तुमच्या हृदयामधलं आत्मचैतन्य हे एकाच जातीचं आहे, एकाच वर्णाचा आहे, एकाच आश्रमाचा आहे. देह सुद्धा एकाच जातीचा आहे, एकाच आश्रमाचा आहे. पण व्यवहार करण्याकरता तुम्हाला ही वेगवेगळी फुले केल्यात. शेवटी सगळी फुलं देवापैकीच आहेत. झेंडूचा असून दे, नाहीतर ते गलाट्याचा असून दे, नाहीतर शेवंतीचा असून दे, नाहीतर धतुऱ्याचा असून दे, शेवटी फुल कुणापाशी जाणार आहे? ते देव वांद काढत नाही. धतुरा का घातला असा, का शेवंती घातला असा, पण आमचंच चाललंय धतुराच का घातलास. तो विचार अजिबात वांद काढत नाही, हेच वांद काढते का? कारण ह्याला एखादच बघून खवळा लागलंय. ध्यानात ठेवा. म्हणून आपली दृष्टी स्वच्छ ठेवा.
आपला निषेधिष्ट ठेवा. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची बळ. म्हणून स्वतः स्वच्छ व्हा. म्हणून तुम्ही परटाच्यात कापड देता ती स्वतःची धुवायला का त्याची धुवायला? परटाकडे जी कापडी तुमची धुवायला का त्याची धुवायला? तुमचीच धुवायला नवा. तसं खणी घाण आहे का बघू नका. कपडे धुवून झाले की घराकडे गप या. खण कुणाशी आहे बघू ना, घाण हे बघू नका. कपडे धुवून झालं नवा, आपलं स्वतःची कपडे स्वच्छ करा. जग कसं आहे बघू नका. जगाच्या ना व्यवहाराची सरली मात अख्खा अनुसंधान. फक्त मी कशासाठी आलो असं प्रत्येकाने विचार करा. क्षणोक्षणी हाची करावा विचार. तरावया पार भवशिंदो नाशिवंते. मी कशासाठी आलोय ते कार्य, ते कर्म आणि ते कारण साधलं की उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ दुर्याला. म्हणून ज्याचं त्यानं सावध राहायचं आणि ज्याचं त्याला म्हणून आपुली या हिता जो असे जागता. धन्य माता पिता तयाची या. म्हणून मी कशासाठी आलो ते माझं कार्य, ते माझं कर्म आणि ते माझं कर्तव्य साधलंय काय. आणि ते जगाची माप काढण्यासाठी येऊ नका. रावण मेलं, कंस बी मेलं म्हणून काय परत जन्माला यायची कोण राहिली म्हणता? व्यक्ती मेली म्हणून बीज मेलं काय? ते बीज परत जन्माला येते. व्यक्ती मारली पण आतला दुर्गुण मारलं. तसं इथलं दुर्गुण मरत नाही, ते अवजतच पेरलं या. ते आपापच पाऊस पडला की उगवतं या. कळलं काय? तणकाट तुमच्या बाला संपणार नाही. कसलंही औषध मारा ते त्याने पेरलं या. पण तुम्ही का आला, कशासाठी आला तर तुम्ही जतन व्हा. तुमचं पीक तुम्ही जतन करा आणि ते जतन जाताना घेऊन जावा. यासाठी केला होता आज शेवटचा दिवस गोड व्हावा. आता निश्चिंतेने पाहवलो विसावा. खुंटली या धावा तृष्टीची या. कौतुक वाटी झाली या वेचाचे. नाव मंगळाचे देणे गुणे तुका म्हणे मुक्ती परणली नवरी. आता दिवसचारी खेळी मिळी. आम्ही ज्या कारणासाठी आलो ते कारण केलं, कार्य केलं, धर्म केलं, अर्थ केलं, मोक्ष मिळवला आणि आता आम्ही जातो वैकुंठवाशी. शिवितो हा ब्रह्मरस म्हणजे त्या ठिकाणी आम्हा एकांताचा वास. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. शिव ब्रह्मरस आवडीने ते कार्य सांगतात. धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम म्हणून म्हणतात त्या ठिकाणी. तीक्ष्ण बाण उत्तरे हाती घेऊन या फिरे ना भीड भार. तुका म्हणे नाही साना थोर. एवढ्यासाठी आपलं कर्तव्य समजावून घ्या. मला कुणाची निंदा करायची नाही. ना इस्लामची निंदा करायची आहे, ना ख्रिश्चनची निंदा करायची आहे, ना हिंदूची निंदा करायची आहे. पण भागवत धर्म म्हणजे काय हे समजावून सांगण्याकरता आपल्याला थोडस परिणाम घ्यावं लागतंय. याच्यात काय कमी आहे आणि त्याच्यात काय जास्त आहे हे सांगण्याकरता घ्यावं लागतंय. टीका करण्याचा माझा काही संबंध कुठल्या धर्मावरती नाहीये. कारण त्या धर्माची स्थापना भगवंतानं मानव जातीतनं भगवंतानं केली आहे. त्याच्याशिवाय ती सत्ता संपन्न होत नाही, त्याच्या प्रगट होत नाही. ध्यानात ठेवा. म्हणून कुणाची अवगुण बघायची मला गरज नाही आहे. पण भागवत धर्म म्हणजे काय हे सांगण्यासाठी आम्हाला ते पोत्यातलं गारगोट्या तपासाव्या लागतात. एक तपासण्याकरता सगळं. आणि हिरा अंधारात पसरतोय, गारगोटी पसरत नाही. एवढ्या करता हे सगळं सांगण्याकरता मला बोलावं लागलं. नाहीतर मला कुणाची अवगुण काढण्याची माझी गरज नाही. किंवा माझं कोण वैरी या जगामध्ये. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. भेदाभेद भ्रम अमंगळ कोणाही जीवाचा न घडो मत्सर. वर्मये सर्वेश्वर पूजनाचे तुका म्हणे का देहाचे अवयव. सुख दुःख जीव भोग पावे विठोबा रखुमाई. जय जय विविध तुम्हाला करा टाळी बोला. एवढ्या करता धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. एवढ्या करता पाखंड आहे म्हणजे जे तुम्हाला तत्व सोडून बोलतात, तत्व सांगतात, त्यांच्या नादाला लागला असा तर तुमचा परमार्थ घडणार. परमार्थ संतांनी विचारा. संत सांगण्याकरता सक्षम आहेत म्हणून संतांना विचारा. पण संत ओळखता आलं पाहिजे. काय म्हणता आता मी कीर्तन सगळं संपलंय पण तरी सुद्धा अभंगाला अनुसरून तुम्हाला मी दृष्टांत सांगून सेवा माझी आवर्ता घेतो. मला सांगा 9 जणांनी सांभाळण्याकरता मी काय मला सांभाळण्याकरता 9 जण 9 जणांकरता मी काय माझ्याकरता 9 जण. 9 म्हणजे कळलं का बघा तुम्हाला. 9 गेले की खोळामते काय एकटा गेला की सगळ्यांचं खोळामते. 9 गेले की खोळामते काय एकटा गेला की खोळामते. 9 पैकी एक डोळा गेला काय खोळांबले म्हणता.
नवा बायका एक हात गेला काय खोळांबलाय म्हणता, पण या नव्वाच्यात असणारा जर चैतन्य जर निघून गेला की ह्याची पेटवायचंच नेऊन नव्हे. मग ही 9 माझ्या करता काय मी नवा करता? कुणा करता? 9 माझ्या करता. मग 9 म्हटल्यानंतर 10वा मीच नवा. कोण? 10वा मी. मग 10वा ह्यात आलाय, 10वाच ह्यातनं जाणार नवा. मग 10वा कधी बघितलाय? 9 बघितलाचा, डोळं बघितलाचा, कान बघितला, ना हे सगळं. पण 10वा कोण बघितला काय? मग तीर्थ 10व्या दिवशी का 12व्या दिवशी? कोणत्या दिवशी घ्यायचं तीर्थ? तिरीत. काय वय घ्यायचं? तिरीत. कधी घ्यायचं? 10व्याने घ्यायचं का 9व्याने घ्यायचं? शुद्ध कुणाला करायचं? 10व्याला का 9व्याला? कुणाला करायचं? 10व्याला शुद्ध करायचंय. कुणाला? हे 9व्याच्या संगतीने काय झाले? अशुद्ध झाले. मग 10व्याला शुद्ध करायचं. मग 10व्यालाच अनुग्रह कुणाला? मार्ग शुद्धश्मी पाहुणे गुरुवार केला अंगीकार. मग 10वा जो वैकुंठवाशी काय 9 वैकुंठवाशी? कोण वैकुंठवाशी? 10वा वैकुंठवाशी. 9वा इथलाच हो. 9वा इथलीच आहे. 10वा तिकडचा आहे. मग 10व्यालाच जग भुललं या. 10व्यालाच जग भुलवा लागलंय. मग 10व्यानं सावध राहावं का नको? मग 10व्यानं आपला धर्म पाळावं का नको? मी या देहात कशा करता आलोय हे 10व्यानं सावध व्हायचं. 10व्यानं आपल्या धर्माचं पालन करायचं. ते कार्य सांगतात धर्माचे पालन करणे, पाखंड करणे, हे क्षमा करणे काम. म्हणून जेच त्यानं सावध राहावा, जेच त्यानं आपलं हित साधा. कुणाची वाट बघून बसू नका. त्याची वाट बघितला तुमची वाट लागल. ध्यानात ठेवा. ज्याचं त्याने आणत गेले आमच्या भाषेत काय गेले. म्हणून तुकोबा म्हणतात त्या ठिकाणी, नाही भीड भार तुका म्हणे साना थोर. तत्व सांगत असताना प्रत्येकाला समान सांगितले. इथं दुजाभाव नाहीये, सगळ्यांचंच कल्याण व्हायचं आहे. पण बोलत असताना एखाद्याला बोललं म्हणून का त्याची इज्जत काढणं, त्याचं विठंबना करणं बोललेलं नाहीये. तत्व सांगण्याकरता एखाद्याला बोललं पण त्याची विठंबना करण्याकरता बोललेलं नसतंय. कळलं का? एखादा फौजदार एखाद्या आरोपीला मारत असताना होता त्याचा वैरी नसतोय, कायद्याचा वैरी असतोय म्हणून फाडणं मारलं. वैयक्तिक त्याचा काय त्या वैभवशी संबंध? कायद्याच्या माध्यमातून पोलीस स्टेशनला आला, कायद्याच्या माध्यमातून तो कायदा आरोपी म्हणून कामपाडात मारलं. नाहीतर मारण्याचा संबंध येत अभंगाच्या माध्यमातून. समाज काय करतय हे अभंग दाखवतय आणि त्या समाजामध्ये काय काय आहे हे अभंग दाखवतोय म्हणून बोलणं गरजेचं आहे. नाहीतर समाजाची अवगुणता काढणं, समाजाची विटंबना करणं हे आमचं अजिबात काम नाहीये. अभंग हा कायदा आहे, घटना आहे. त्या घटनेप्रमाणे कीर्तन करावं लागतंय, घटनेप्रमाणे बोलावं लागतंय. म्हणून म्हणतात महाराज, नाही भीड भार तुका म्हणे सानाथ. कायद्यानंच बोलायचं आहे तर कायदा सांगतात. नाहीतर कुणाची दिंडवड काढणं, कुणाला मारणं हे फौजदारचं काम नसते. वस्तूचा ते कुठे हात लावणार नाही का? माझा काय संत्र बाबा मारायचा त्या ठिकाणी? काय संबंध आहे का त्या ठिकाणी? अजिबात नाही. मी एका पोलीस स्टेशनला गेलो. साहेब म्हटलं माझं चुकत असलं तर काम पडत मारा. चुकलं हे कळल्यानंतर मारा, तवर मारणार नाही म्हणला. आता मार म्हटलं काय संबंध आहे माझा? आणि चुकलं नव महाराज जायच का केलं बघणारच नाही, सोलूनच काढणार म्हणला. काय म्हटलं मला? आता मारायचा काय संबंध आहे तुला? म्हणला संबंध नाही माझा मारायचा. पण चुकलं असेल कायद्यात बसलं महाराज कुठला सोलूनच काढतो तुला म्हणला. पण बसत नसं हात कशाला लावू म्हणला. ध्यानात ठेवलं काय? तसं हे संतांचा अभंग आहे. हे संत तुम्ही आम्हाला बोलतात पण वैयक्तिक बोलत नाही. तुमच्या आमच्या अंतःकरणाला अज्ञान जावं म्हणून संत कुणाचं वैरी नाहीत. तसं आम्ही सुद्धा कुणाचं आम्ही न देखू अवगुणा शेवटची चालेल म्हणा महाराज.